धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा विजय असो। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा विजय असो। जय भीम, नमो बुद्धाय। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्या महामानवाने आम्हाला भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी महान ग्रंथ धम्म दिला, ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या ज्या महामानवांनी, महामातांनी, महापुरुषांनी बहुजन समाजासाठी योगदान दिले, त्या सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज धम्मचक्र प्रवर्तन दिन, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले मुक्कामी 1935 साली घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही। हा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष हिंदू समाजाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या बहुजन समाजावर जो वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार करत आले, आम्हाला माणूस म्हणून जगू देत नव्हते, माणसासारखे माणूस असताना सुद्धा आम्हाला माणसासारखं जगता येत नव्हतं, कुत्र्या मांजराला जी किंमत होती ती आम्हाला किंमत नव्हती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि सर्व धर्मांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानावर आधारित असलेला महान ग्रंथ, महान भगवान गौतम बुद्धांची जी गाथा होती ती वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा निर्णय घेतला की माझ्या बहुजन समाजाला जर कोणता धम्म वाचवणार असेल तर तो फक्त आणि फक्त बौद्ध धम्मच वाचू शकेल। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरला सर्व जाती धर्मांच्या लोकांसह ज्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महान धम्म मान्य होता अशा सर्व भीमान्वयांसोबत आम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती दीक्षा देऊन आमच्या सर्व मानवजातीवर त्यांनी महान असे उपकार केले। अशा या महामानवाला मी पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी आम्ही सर्व पुरंदर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील, धम्मपालन गाथा घेऊन महामानवाला अभिवादन केलं। मी आत्ताच आमचे चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय विष्णुदादा भोसले यांनी जो बहुजनांच्यासाठी, शोषित वंचित घटकांसाठी जो चॅनल सुरू केला पुरंदर सम्राट, या चॅनलला सुद्धा मी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मनापासून दादा तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो। तुमचा चॅनल सर्व बहुजन, शोषित वंचित घटकांनी ज्यांना असं वाटतं की आपल्या अन्यायाला वाचा फोडणारं कोणीच नाही, अशा सर्व माझ्या बांधवांना मी विनम्र असं आवाहन करतो की दादांनी काढलेला चॅनल जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यांनी पाठवलेली बातमी लोकांपर्यंत फॉरवर्ड करावं, ही सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिव।